प्रहार शेतकरी संघटना सोलापूर शहर तर्फे जिल्हाधिकारी यांना धान्य माफियांवर कारवाई होण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे शहर व जिल्ह्यातील नागरिकांना धान्य पुरवण्याकरता जिल्हा व शहर स्तरावर अन्न पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। पुरवठा कार्यालयातील काही महाभाग धान्य माफियांबरोबर हात मिळवणी केल्याने गरीब नागरिकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचे पाप धान्य माफिया करत आहेत। सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्य शालेय पोषण आहाराकरता पुरवठा होणारे धान्य खरेदी करून ते धान्य चिंचोळी कोंडी MIDC येथील वसीम राईस मध्ये आणण्यात येते। या ठिकाणी जमा केलेले धान्य पॉलिश करून चांगल्या भावात प्रदेशात निर्यात करण्यात येत आहे। अवैध धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनास अडवून पोलीस कारवाईसाठी वाहन जमा करून पुरवठा अधिकाऱ्याचे अभिप्राय मागवण्यात येऊन कारवाई न करता वाहन आणि धान्य सोडून देण्यात येते। कारण पुरवठा अधिकारी पकडलेले धान्य शासकीय नसल्याचा अहवाल पाठवतात। धान्य शासकीय नसेल तर तो शासकीय बारदान्यात कसे याचा उलगडा काही होत नाही। दिनांक 24 जून 2025 रोजी जेलरोड पोलीस स्टेशनच्या पथकाने MH13DQ 8558 पिकअप आणि KA 28 AA 8264 आयशर या दोन वाहनातून बेकायदेशीर धान्य वाहतूक करत असल्याचे कारवाई करण्यात आली। परंतु यातील पिकअप काही तासानंतर सोडून देण्यात आले तर आयशर वाहन जेलरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात आलेले आहे। सोलापूर शहरातून होणाऱ्या या धान्य माफियाच्या मुख्य गुलबर्गा येथून मैनू शेख हे आहे। वसीम राईस मिल कोंडी या तांदूळ पॉलिश करणाऱ्या कारखान्याचा मालक देखील हाच खालू आहे। स्वतःची राईस मिल असल्याने व महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक व्यापाऱ्यांबरोबर संबंध असल्याने सर्व काळ्या बाजारातील धान्याचे बनावट बिले तयार करण्यात येऊन शासनाची फसवणूक करण्यात येत आहे। तर या धान्य माफियांची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रहार संघटना आपल्या स्टाईलने या माफियांविरोधात आंदोलन करणार याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। आज मोदी सरकारने जी फ्री ऑफ कॉस्ट धान्य जे आहे राशनाचं ते जनसामान्यांना त्या पद्धतीने मिळत नाही। ते धान्य सगळे हे काही राशन माफिया असतील हे काळ्या बाजारात घेऊन जातात। काळ्या बाजारात घेऊन जाऊन असे 2-4 ठिकाणी त्यांच्या मिल आहेत। एक चिंचोळे MIDC येथील मैनू शेख नावाची वसीम नावाची राईस मिल आहे। तिथून कर्नाटक असेल, सोलापूर जिल्हा असेल, शहर असेल, लहान मुलं असतील त्यांना तांदूळ दिले जातं। ते जे तांदूळ आहे लहान मुलांच्या जनसामान्यांच्या तोंडातून राशन माफिया गिळंकृत करतात। पालकमंत्र्यांनी परवा वाळू माफियांना NPD अंतर्गत कारवाई केली, तशी या राशन माफियांना NPD अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा निवेदन पालकमंत्र्यांना मी देणार आहे। आज जिल्हा प्रशासनाला, जिल्हा कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं। राशन माफिया जे आहेत 2 नंबरचे धंदे जे करतात, काळ्या बाजारात जे काही धान्य जातं ते जे काही धान्य आहे ते सर्वस्वी हे राशन माफिया गिळंकृत करून त्याचा गोरखधंदा यांनी चालवलेला आहे। काल मी आदरणीय आपले पोलीस आयुक्त साहेब यांना सुद्धा संबंधित व्हिडिओ पाठवले। 2 गाड्या जे आहेत जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये पकडलेले होते, त्याच्यामध्ये म्हणजे शासनाचे शिक्के असलेले असे बारदाने आहेत। तरीसुद्धा संबंधित FDO असतील किंवा त्यांचे जे काही झोन अधिकारी असतील ते गाड्या सोडून देण्यात आल्या। अजून एक गाडी तिथं तशीच जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आहे। तर त्यांनी संबंधित राशनचा जो काही असेल हा जो हे घेऊन नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं असताना इथंच राशन माफियाकडून पैसे घेऊन FDO संबंधित त्यांचे अधिकारी असतील हे जे काही राशनच्या गाड्या आहेत सर्रासपणे सोडून देत आहेत। त्याच्यामुळं राशन माफिया हे बोकाळलेले आहेत। फार मोठा गोरखधंदा चालू आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे। तर यापुढचं आंदोलन FDO साहेबांना, संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, शहर पुरवठा अधिकारी असतील यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे। आणि गुलबर्ग्यावरून जे काही राशन इथं सोलापूर शहरात असेल, जिल्ह्यात येतं, हे पॉलिश करून चिंचोळी येथे MIDC वसीम नावाची जी राईस मिल आहे तिथं हे जे काही पॉलिश करतात, पॉलिश करत नाहीत, हे सोनं पॉलिश करून जे काही लोकांना लुटतात
तसं हे राशनचा धंदा जे काही गहू तांदूळ पॉलिश करून हे लोकांना लुटत आहेत. जनसामान्यांच्या तोंडातला घास, लहान मुलांच्या तोंडातला घास हे सगळे राशन माफिया गिळंकृत करत आहेत. याचा पर्दाफाश केलेला आहे. 2-3 व्हिडिओसुद्धा ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत. व्हिडिओसुद्धा FDO साहेबांना असतील, कलेक्टर साहेब असतील, पोलीस प्रशासनाला पाठवलेले आहेत. 4-5 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर FDOला आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. हो, दिवसाढवळा देखील तांदळाचा मार्ग जे आहे पलटी करून जे रिक्षामधनं जाते, कुठेतरी अधिकाऱ्यांनी यांचे लागेदोरे आहेत. 100% अधिकाऱ्यांनी यांची लागेबंद असणं शक्य नाही, 100% आहेत. कारण जेणेकरून मला सांगा, जर आज एखादी साधी चोरी जरी केलं तर पोलीस प्रशासन लगेच पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतं. पण संबंधित राशन माफिया, पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय करतं की बाबा संबंधित FDO असतील किंवा ते जे अधिकारी असतील, झोन अधिकारी, त्यांना बोलवतं. ते झोन अधिकारी काय करतात, माझं धान्य नाही, हे राशनचं धान्य नाही आहे, हे शासनाचं नाही आहे म्हणून असा रिपोर्ट देतात. मग पोलीस प्रशासन नाही इलाज होतो. मग ती गाडी सोडल्याशिवाय पोलीस प्रशासन राहत नाही. तर याच्यामध्ये हे FDO असतील, महसूलचे काही अधिकारी असतील, त्यांचे झोन अधिकारी असतील, हे सगळे यामध्ये सामील आहेत.